नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डेच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या HOD MEC 0108 या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. मी प्रोफेसर सूरज डोंगरे तुम्हाला सेमिस्टर 5चा एलिमेंट ऑफ मशीन डिझाईन हा सब्जेक्ट शिकवणार आहे. त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22564. फर्स्ट आपण एक्झामिनेशन स्कीम बघूया. एक्झामिनेशन स्कीममध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल 2 सेक्शन असणार आहेत. यामध्ये एंड सेमिस्टर एक्झाम 70 मार्क्सची असणार आहे, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 30 मार्क्सचं असणार आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये एंड सेमिस्टर एक्झाम 25 मार्क्सची आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 25 मार्क्सचं असणार आहे. हा टोटल सब्जेक्ट 150 मार्क्ससाठी असणार आहे. सिलेबसमध्ये टोटल आपल्याला 6 टॉपिक्स आहेत. फर्स्ट टॉपिक आहे फंडामेंटल्स ऑफ डिझाईन, सेकंड डिझाईन ऑफ जॉईंट लिव्हर्स अँड ऑफसेट लिंक्स, थर्ड टॉपिक आहे डिझाईन ऑफ शाफ्ट कीज कपलिंग्स, फोर्थ टॉपिक आहे डिझाईन ऑफ पॉवर स्क्रूज अँड फास्टनर्स, फिफ्थ टॉपिक आहे डिझाईन ऑफ स्प्रिंग्स अँड लास्ट टॉपिक आहे सिलेक्शन ऑफ अँटी फ्रिक्शन बेअरिंग्स अँड गिअर्स. आपण वन बाय वन सगळ्यांचा कंटेंट बघूया. युनिट 1 फंडामेंटल्स ऑफ डिझाईन. कंटेंटमध्ये डिझाईन, मशीन डिझाईन फिलॉसॉफी, मशीन डिझाईन फेजेसेस अँड कन्सिडरेशन इन मशीन डिझाईन. सेकंड आहे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. यामध्ये टाइप्स ऑफ लोड, कन्सेप्ट ऑफ स्ट्रेसेस, stress strain diagram for ductile material and stress strain diagram for brittle material and simple numerical on stress strain diagram. Factor of safety मध्ये what is the factor of safety and condition for the selection of factor of safety. Next is stress concentration, meaning its causes and remedies. What is stress concentration and what are the causes and what are the remedies to avoid stress concentration. नेक्स्ट पॉईंट आहे SN कर्व आणि प्रॉपर्टीज. यामध्ये कन्सेप्ट ऑफ क्रीप, कन्सेप्ट ऑफ फटिंग, SN कर्व अँड इंड्युरन्स लिमिट. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल स्ट्रेस अँड शिअर स्ट्रेस थेरी. यामध्ये मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी अँड मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी हे पॉईंट बघायचे आहे. लास्ट आहे ॲस्थेटिक्स अँड एर्गॉनॉमिक कन्सिडरेशन. यामध्ये मॉडर्न डिझाईन कन्सिडरेशन, दॅट इज एर्गॉनॉमिक्स अँड ॲस्थेटिक कन्सिडरेशन इन डिझाईन अँड कन्सेप्ट ऑफ प्रोडक्ट डिझाईन हे पॉईंट बघायचे आहेत. हा टोटल टॉपिक आपल्याला 14 मार्क्ससाठी असणार आहे. आपला नेक्स्ट टॉपिक आहे डिझाईन ऑफ जॉईंट लिव्हर्स अँड ऑफसेट लिंक्स. हा टॉपिक आपल्याला 12 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट, डिझाईन ऑफ नकल जॉईंट, डिझाईन ऑफ टर्न बकल, डिझाईन ऑफ व्हेरियस लिव्हर्स, दॅट इज हँड और फूट लिव्हर्स, बेल क्रँक लिव्हर, लिव्हर फॉर लिव्हर सेफ्टी वॉल, डिझाईन ऑफ ऑफसेट लिंक्स, सी क्लॅम्प्स अँड ओव्हरहँग क्रॅम्प हे पॉईंट्स आपल्याला बघायचे आहे. आपला थर्ड टॉपिक असणार आहे डिझाईन ऑफ शाफ्ट कीज अँड कपलिंग्स. यामध्ये डिझाईन ऑफ शाफ्टमध्ये टाइप्स ऑफ शाफ्ट, शाफ्ट मटेरियल्स, स्टँडर्ड साइजेस, डिझाईन ऑफ सॉलिड अँड हॉलो शाफ्ट बेस्ड ऑन स्ट्रेंथ अँड रिजिडिटी क्रायटेरिया. Next, design of hollow and solid shaft for combined bending and twisting movements. Next असणार टाइप्स ऑफ कीज. यामध्ये डिझाईन ऑफ कीमध्ये टाइप्स ऑफ कीज, इफेक्ट ऑफ कीवे ऑन स्ट्रेंथ ऑफ शाफ्ट, डिझाईन ऑफ रेक्टँग्युलर अँड स्क्वेअर संक की. डिझाईन ऑफ कपलिंगमध्ये टाइप्स ऑफ कपलिंग्स, डिझाईन ऑफ मफ कपलिंग, फ्लॅंज कपलिंग. त्यामध्ये 2 टाईप येतात, प्रोटेक्टेड फ्लॅंज कपलिंग अँड अनप्रोटेक्टेड फ्लॅंज कपलिंग अँड बुश पिन टाईप फ्लेक्झिबल कपलिंग हे पॉईंट बघायचे आहेत. हा टोटल टॉपिक आपल्याला 14 मार्क्ससाठी असणार आहे. आपला नेक्स्ट टॉपिक आहे डिझाईन ऑफ पॉवर स्क्रू अँड फास्टनर्स. यामध्ये बेसिक्स ऑफ पॉवर स्क्रूमध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉवर स्क्रू, थ्रेड प्रोफाईल यूज्ड फॉर पॉवर स्क्रूज, relative merits and demerits of each thread profiles, self-locking and overhauling properties of power screws, torque required to overcome thread friction, efficiency of power screws, types of stresses induced in power screw, design of screw jack and toggle jack, and design of bolted joint मध्ये stresses in screwed fastener, bolts of uniform strength, design of bolted joint subjected to eccentric loading, design of parallel and transverse fillet weld, axially loaded
सिमेट्रिकल सेक्शन. डिझाईन ऑफ वेल्डेड जॉईंटमध्ये डिझाईन ऑफ पॅरलल अँड ट्रान्सवर्स फिलेट वेल्ड हे आपल्याला बघायचं आहे. हा टॉपिक आपल्याला 12 मार्क्ससाठी असणार आहे. आपला 5th टॉपिक आहे डिझाईन ऑफ स्प्रिंग्स. हा टॉपिक आपल्याला टोटल 10 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये फर्स्ट क्लासिफिकेशन अँड ॲप्लिकेशन्स ऑफ स्प्रिंग, स्प्रिंग टर्मिनॉलॉजी, मटेरियल स्पेसिफिकेशन, स्ट्रेसेस इन हेलिकल टेन्शन अँड कॉम्प्रेशन स्प्रिंग अँड वॉल करेक्शन फॅक्टर, डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग, एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंग. डिझाईन ऑफ हेलिकल स्प्रिंगमध्ये डिझाईन ऑफ हेलिकल टेन्शन अँड हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग subjected to concentric applied loads. And lip spring मध्ये construction and application of lip spring हे पॉईंट आपल्याला बघायचे आहे. आपला लास्ट टॉपिक असणार आहे सिलेक्शन ऑफ अँटी फ्रिक्शन बेअरिंग्स अँड गिअर्स. हा टॉपिक आपल्याला टोटल 8 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ बेअरिंग्स, that is sliding contact bearings and rolling contact bearing, terminology of ball bearings, that is life load relationship of ball bearing, basic static load rating and basic dynamic load rating. नंतर next selection of ball bearings from manufacturer's catalog, that is design data book, design of spur gears using Levy's and Buckingham's equations and selection of gears from standard size. असं हे टोटल 6 टॉपिक आपल्याला असणार आहेत. यामध्ये आपल्याला थेरी एक्झाममध्ये टोटल आपल्याला थेरी पण विचारली जाऊ शकते आणि वेरियस न्यूमरिकल्स पण विचारले जातात. मग बेसिकली हा सब्जेक्ट न्यूमरिकल बेस्ड आहे. ओके, थँक्यू.